हॅपी बर्थडे रेकॉर्डिंग मध्ये हॅपी बर्थडे टू हॅपी यू, बर्थडे टू यू हॅपी बर्थडे Happy टू birthday to you. सुलक्षणा मॅडम, हॅपी शुभेच्छा बर्थडे टू बर्थडे टू यू. सुलक्षणा धन्यवाद मॅडम एक धन्यवाद हे असतं बघा, लक्ष्मी मॅडम इमोजी असतात, इमोजी हॅपी बर्थडे सुलक्षणा इमोजी मॅडम. पाठवा, इमोजी इमोजी असतात ना काय काय, फ्लावर विअर मला सापडतात बघा, मोबाईल वरून कोणाला सापडत आहेत. चॅटबॉक्स नाही, इमोजी इमोजी म्हणजे त्या बराबर जातात बघा, कोणाला जमतंय. इमोजी असतात ना. चला मॅडम, तुम्हाला खूप हॅपी तुमचं बर्थडे सुख समाधान शांतीत जावो. हो हो, थँक्यू. इमोजी नाही सापडले का कोणाला? चला, माझी लाईट गेलेली मॅडम आहे. पाठवलं की हॅपी बर्थडेचं इमोजी. माझी नातीन पण हॅपी बर्थडे करत आहे सुलक्षणा मॅम तुम्हाला. थँक्यू सांगा तिला. तिला तर काय छानच. अरे वा 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 वा, वेदांतिका का वेदांती, काय बाबा नाव विसरते मी. वेदांता, वेदांता. हॅलो वेदांता. बर्थडे बर्थडे, तुझा कधी थँक्यू बर्थडे? बेटा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे केलं मॅडम. थँक्यू बेटा. How are you, ma'am? How are you, ma'am? How are you? फाईन. Hi, how are you? Okay. Thank चला you. अमृता मॅडम, मी असं सुलक्षणा, तुम्हाला पण कोर्स केले, अमृता मॅडम नाही कोर्स केले, रेकॉर्डिंग हो. सुरू केलेलं आहे. अमृता मॅडम सुरू करू शकता तुम्ही. चालेल. प्रतिभा केंद्रे मॅडम, काय फाईल मध्ये केलं शेअरिंग तुम्ही? फाईल काय केलंय शेअरिंग? चला मॅडम, अमृता मॅडम हॅपी मी बर्थडेचं तुम्हाला हे देते, स्पॉटलाइट देते. हा चला मॅडम. आत्मवंदन सर्वांना. खूप सुंदर पद्धतीने आपण सुलक्षणा मॅडमना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तर आज आपण पुन्हा योगी कथामृतला कंटिन्यू करतोय. पहिले 2 चॅप्टर सुलक्षणा मॅडमनी घेतलेत आणि नंतरचे पण घेतलेत. तर आज आपण 3ऱ्या चॅप्टर पासून सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे द्विदेही संत. तर मग मी वाचत जाईन जसं सुलक्षणा मॅडमने घेतलं होतं तशा पद्धतीने, आणि मध्ये मध्ये जिथे आवश्यक आहे तिथे थोडंफार काही आलं आपल्याला ज्ञान, जसं फ्लोनी येईल त्याप्रमाणे सांगत जाईल. तर आपण पहिल्या 2 चॅप्टरमध्ये बघितलं की जे आपले परमहंस योगानंद आहेत त्यांच्या जीवनाबद्दल, म्हणजे त्यांचे वडील काय करत होते, आई म्हणजे ते दोघंही कसे त्यांना गुरु मिळाले आणि अध्यात्मात कसे ते इन्व्हॉल्व झाले. आणि परमहंस योगानंदांचं पण बालपण बघितलं की ते एकदम लहान बाळ होते तेव्हा त्यांना वाटायचं आतून की म्हणजे त्यांचं उच्च ज्ञान त्यांना, म्हणजे आपण जसं म्हणतो ना लहान बाळांना काही कळत नाही, पण त्यांना ते कळत होतं की ते लहान आहेत, पण त्यांच्या फिजिकल बॉडीचे जे काही लिमिटेशन्स होते तर ते त्यांना कुठेतरी लिमिट म्हणजे अडवत होते. तर त्यांना वाटायचं की मी कधी एकदा हे म्हणजे माझं जे काही आहे कार्य अध्यात्माचं ते करेन. त्यासाठी त्यांच्या आतमध्येच त्यांचे डिस्कशन किंवा संवाद, स्वतःचा संवाद चालायचा. तर तेव्हा त्यांनी स्वतःला पण त्या म्हणजे आपल्या पहिल्या चॅप्टरमध्ये सांगितले की त्यांना सगळं काही कळायचं, पण मोठे लोक जे होते त्यांना वाटायचं की याला काय कळतंय, याला काय कळतंय, अशा टाईपचं. तर त्यांनी तेही या बुकमध्ये, कथामृतमध्ये सांगितलेलं आहे. तर आता 3रा चॅप्टर आपण बघूयात. आपण पहिल्यांदा बघितलं त्यांना अध्यात्माची कशी ओढ होती आणि त्यांना हिमालयातल्या म्हणजे त्यांच्या गुरूंना भेटायचं होतं. तर आता 3ऱ्या चॅप्टरमध्ये सांगितलंय की त्याचं नाव आहे द्विदेही संत. बाबा, मी जर निमूटपणे घरी परत यायचे कबूल केले तर मला काशीला जायला परवानगी द्याल का? असं ते त्यांच्या वडिलांना विचारतात. त्याच्यानंतर आहे की प्रवासाची मला फार आवड होती. प्रवासाचा कधी काही बेत ठरवला तर वडील क्वचितच त्याला विरोध करीत. मी लहान असताना सुद्धा त्यांनी मला निरनिराळी शहरे व तीर्थांच्या ठिकाणी जायला परवानगी दिलेली होती. बहुधा माझ्याबरोबर 1-2 मित्रही आहेत. आम्ही नेहमी पहिल्या वर्गातून जायचे. पास आम्हाला वडील काढून देत. रेल्वेमध्ये ते मोठे हुद्देदार अधिकारी होते. त्यामुळे कुटुंबातील आम्हा भटक्या मंडळींना त्याचा फार उपयोग होईल.
बघा जेव्हा परमहंस योगानंद लहान होते म्हणजे त्यांना फिरायची आवड होती, पण तेही अशा ठिकाणी फिरायचे ते की आध्यात्मिक ठिकाणं म्हणा किंवा जिथे त्यांना योगी पुरुष भेटायचे. तर अशा ठिकाणी ते फिरायचे आणि त्यांच्यासोबत नेहमी 1-2 मित्र त्यांचे कोणीतरी असायचे. आपण पहिल्या 2 चॅप्टरमध्ये पण मॅडम बघितलं. आवाज थोडा लहान येतोय, जरा चेक करा. माझं नेटवर्क तर आहेच आहे वीक. 1 मिनिट. माझं नेटवर्क गेलेलं पण आहे मेन. ओके. पाऊस माझ्या येतोय इथून खूप मी जोरात. मोठं केलं. नाही हा. बरोबर येत आहे. आहे ना बरोबर? बरं ओके. ठीक आहे, ठीक आहे. हा. हां. येतो तर बरोबर. त्यांच्यासोबत नेहमी त्यांचा मित्र असायचेच, जेव्हा कुठे जातील तेव्हा. तर त्यांनी असं सांगितलं, की ते जेव्हा त्यांना आवडायचं तीर्थाच्या ठिकाणी जायला आणि ते वडिलांना विचारतात, की "मी जेव्हा जाईन तर तुम्ही मला परवानगी द्याल का?" पण शक्यतो त्यांचे वडील कधी त्यांना अडवायचे नाहीत. उलटं त्यांना ते काय करायचे रेल्वे अधिकारी असल्यामुळं रेल्वेचे पहिल्या वर्गातले फर्स्ट क्लासमधले तिकीटं त्यांना काढून द्यायचे. त्यांना, त्यांच्या मित्रांना. तर परमहंस सांगतात, की माझ्या विनंतीबाबत विचार करण्याचे वडिलांनी कबूल केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला आपल्या जवळ बोलावले व एक बरेली ते वाराणसीच्या गोल सफारीचा पास म्हणजे गोल सफारी म्हणजे जायचं आणि यायचं दोन्ही तिकीट त्यांनी काढून दिले आणि काही रुपयांच्या नोटा व 2 पत्रे माझ्या स्वाधीन केली आणि 2 पत्र त्यांनी दिली त्यांच्या हातात आणि सांगितलं, की काशीला माझे एक स्नेही आहेत, मित्र आहेत, केदार बाबू नावाचे. त्यांच्याकडे माझी जरा धंद्याबाद म्हणजे बिझनेसशी रिलेटेड काम आहे. अडचण अशी आहे, की त्यांचा पत्ता माझ्याजवळ नाही, पण तिथे आम्हा उभयंताचे एक मित्र आहेत, स्वामी प्रणवानंद. त्यांच्यामार्फत तू हे पत्र केदार बाबूंकडे पोहोचते कर. स्वामी माझे गुरुबंधू आहेत. त्यांची आध्यात्मिक प्रगती मोठी आहे. त्यांच्याकडे जाऊन आल्याने तुझा फायदा होईल आणि ही दुसरी चिठ्ठी तुझा त्यांच्याशी परिचय करून देईल. आणि हे पहा, आता पुन्हा घरातून पळून जायचं नाही बरं का. हे सांगताना वडिलांचे डोळे किंचित चमकले. कारण आपण बघितलं याच्या आधी, की ते त्यांना हिमालयातल्या योगींना किंवा गुरूंना भेटण्याची खूप उत्सुकता, आतुरता असल्यामुळे ते लहानपणापासूनच त्यांची ओढ तिकडं असल्यामुळे ते पळून जायचा बेत करायचे. त्यामुळं वडिलांनी काय सांगितलं, की त्यांनी सहजरित्या त्यांना परवानगी पण दिली. त्यांच्या हातात 2 पत्र ठेवली आणि सांगितलं, की तुला हे तुझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी पण मदत करतील. तुझा परिचय करून देण्यासाठी पण त्यांनी एक पत्र त्यांच्या हातात दिलं आणि सांगितलं, की आता इथून पुढे पळून जायचं नाही बरं का. हे सांगताना वडिलांचे डोळे किंचित चमकले. तर त्यावेळी माझे वय 12 वर्षाचे होते. म्हणजे स्वामी परमहंस जे होते ते 12 वर्षांचे होते आणि वयाला अनुरूप अशा उत्साहाने मी बाहेर पडलो. आता इतकी वर्ष झाली, पण निरनिराळी ठिकाणे व निरनिराळी माणसे पाहण्याचा माझा आनंद अजून काही कमी झालेला नाही. म्हणजे त्यांच्या वडिलांचा फिरतीचा जॉब असल्यामुळे त्यांना वेगळ्या-वेगळ्या शहरात जायला लागायचं. प्लस ते अशा तीर्थाच्या ठिकाणीही फिरायला जायचे. तर ते म्हणतात, की इतके निरनिराळ्या ठिकाणी बघितली, माणसं बघितली, तरी माझा जो आनंद आहे, तो अजून कमी झालेला नाहीये. तो अजून तितकाच तीव्र किंवा तितकाच मी उत्सुक आहे त्या गोष्टीसाठी. तर वाराणसीला पोहोचल्यावर मी तडक स्वामींच्या घरी गेलो. जे प्रणवानंद स्वामी यांनी जिथं जायला सांगितलं होतं वडिलांनी, तिथे ते डायरेक्ट गेले. बाहेरचे दार उघडेच होते. मी दुसऱ्या मजल्यावर एका लांबलचक हॉलवजा दालनात गेलो. तेथे एका उंच अशा व्यासपीठावर पद्मासन घालून बसलेली, कमरेभोवती फक्त एक पंचा गुंडाळलेली अशी एक स्थूलदेही व्यक्ती दिसली. त्यांच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती नव्हती. डोक्याचे मुंडन केले होते, दाढी केलेली होती. त्यांच्या ओठांवर एक सुंदर हास्य विराजमान झालेले होते. मी त्यांच्या एकांतात व्यत्यय आणला, अशी माझ्या मनात आलेली कल्पना जाणून तिचे निराकरण करावे म्हणून की काय, त्यांनी मला जुन्या ओळखीच्या माणसास जशी हाक मारावी तशी हाक मारून जवळ बोलविले. आनंद बाबा हे त्यांचे पाचारण अगदी मनापासून बालसदृश आवाजातले होते. मी खाली वाकलो आणि त्यांच्या पायांना स्पर्श केला. स्वामी प्रणवानंद आपणच का? असं त्यांनी विचारलं त्यांना आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. भगवतीचा मुलगाच ना तू? असं त्यांनी विचारलं. तर माझ्या खिशातून बाबांचे पत्र काढण्या अगोदरच त्यांच्या तोंडून वरील शब्द बाहेर पडले. मी आश्चर्यचकित झालो. माझ्या जवळचे परिचय पत्र त्यांना दिले. त्या पत्राची आता आवश्यकताच राहिली नव्हती. केदारनाथ बाबूंचा पत्ता मी तुला देतोच. स्वामींच्या दूरदर्शन शक्तीचा या दुसऱ्या प्रयोगाने मी पुन्हा चाटच पडलो. त्यांनी पत्र नजरेखाली घातले आणि माझ्या वडिलांच्या बाबत काही प्रेमळ उद्गार काढले. हे पहा बाळा, मला 2 पेन्शन आहेत. रेल्वे ऑफिसमध्ये तुझ्या वडिलांच्या हाताखाली मी काम करीत होतो. त्यांनी मिळवून दिलेली एक पेन्शन आणि दुसरी पेन्शन म्हणजे माझा स्वर्गीय पिता, जगन्नियंता, त्याने शिफारस करून मिळवून दिलेली. त्या पित्याकरिता मी जाणून बुजून या संसाराचा त्याग केला. या उद्गारांचा मला अर्थ कळेना.
महाराज, स्वर्गीय पित्याने हे जे पेन्शन दिले आहे असे आपण म्हणतात, त्याचा काय प्रकार, त्या तो प्रकार काय आहे? तो काय आपल्या उंजळीत पैसे टाकतो की काय? असं परमहंसाने विचारलं त्यांना. तर त्यांना हसू आलं. ते म्हटले की ते पेन्शन म्हणजे अगाध शांतीचा लाभ. किती एक वर्ष ध्यान साधना केली त्याचे ते बक्षीस. आता मला पैशाची जरुरी नाही. माझ्या ज्या काही थोड्या प्रापंचिक व्यवहाराच्या गरजा आहेत त्यांची भरपूर सोय करून ठेवलेली आहे. हे दुसरे पेन्शन म्हणजे काय आहे हे तुला काही दिवसांनी पुढे समजेल. म्हणजे त्यांनी सांगितलं की तू पण त्या अध्यात्मातल्याच मार्गातला आहेस, तर तुला त्याचं पुढं समजेल. त्यांनी पुढेही सांगितलं याच्यात. तर थोडक्यात काय आहे की ते जेव्हा पोचले प्रणवानंदांजवळ, स्वामी प्रणवानंदांजवळ, वडिलांनी त्यांच्या पत्र देण्याआधीच त्यांनी सगळं काही जाणलं होतं प्रणवानंदांनी, कारण त्यांची साधना तेवढी झाली होती. तर पहिलं तर त्यांनी ओळखलं त्यांना की ते म्हणजे भगवतीचा मुलगा आहे तसं. दुसरी गोष्ट, त्यांना प्रणवानंदांजवळ का पाठवलं होतं, तर जे केदार बाबू होते त्यांचा पत्ता माहिती नव्हता त्यांच्या वडिलांनी, आणि तो पत्ता ते प्रणवानंद सांगू शकतील याची खात्री होती त्यांच्या वडिलांना. आणि ते दुसरं पत्र त्यांनी देण्याआधी तेही ओळखलं स्वामी प्रणवानंदांनी की त्यांना केदार बाबूंचा पत्ता हवाय. तर काही बोलण्याआधीच त्यांनी दोन्ही गोष्टी ओळखल्या. त्याच्यावरनं परमहंसांना त्या स्वामी प्रणवानंदाच्या साधनेचा अंदाज आला होता. तर ते आश्चर्यचकित झाले होते. मग पुन्हा स्वतःहूनच जेव्हा स्वामींनी सांगितलं की 2 पेन्शन आहेत, तर त्या 2 पेन्शन मधल्या एका पेन्शनचं त्यांना कळालं नाही. पहिली पेन्शन तर त्यांचे जॉब त्यांनी म्हणजे व्हॉलंटिअरिंग घेतलं होतं. म्हणजे काय म्हणतात त्याला की 60 वर्षानंतर 58 वर्षानंतर जे काही आपल्याला रिटायरमेंट होते त्याच्या आधीच त्यांनी व्हॉलंटिअर रिटायरमेंट घेतली होती. आणि ते रेल्वे खात्यात असल्यामुळं परमहंसांचे वडीलच अधिकारी असल्यामुळे त्यांनी त्यांना मदत केली होती म्हणा, किंवा त्यांच्या अधिकाराच्या खाली त्यांना ती पेन्शन मिळाली होती. तर दुसरी पेन्शन जी होती ती खूप छान सांगितली त्यांनी की दुसरी पेन्शन म्हणजे कायमस्वरूपीचा जो आनंद, परमानंद, ब्लिस जे म्हणतो ना आपण की खूप साधना केल्यानंतर मिळतो. तर त्यांनी सांगितलं की दुसरी पेन्शन माझी म्हणजे ती तो परमानंद किंवा तो आनंद जो काही आहे आयुष्यातला, किंवा शांतीचा लाभ जो आहे, तो म्हणजे त्यांची दुसरी पेन्शन हे त्यांनी मेन्शन केली का म्हणजे परमहंसांना सांगितली. आणि पुढे ते म्हणतात की अशा तऱ्हेने संभाषण एकदम थांबून स्वामी महाराज गंभीर व निश्चेष्ट झाले. त्यांच्या मुद्रेवर एका दगडी पुतळ्याची छटा आली. त्यांचे डोळे प्रथम चमकत होते. जणू काही एखादी पाहण्यासारखी गोष्ट न्याहाळून ते पाहत होते. पण नंतर त्यांची नजर थिजल्यासारखी झाली. त्यांच्या या अचानक मौन धारणेने मला जरा गोंधळल्यासारखे झाले. वडिलांच्या मित्रांना भेटायला कसे जायचे ते त्यांनी अद्याप सांगितलेले नव्हते. त्या खोलीत आमच्या दोघांखेरीज दुसरे कोणीच नव्हते. मी आपल्या सभोवार जरा पाहिले. मला जरा चमत्कारिक वाटू लागले. त्यांच्या बसायच्या जागेखाली त्यांच्या पादुका होत्या, तिकडे माझी ओझरती नजर गेली. छोटे बाबू, काही काळजी करू नका. तुम्हाला ज्यांना भेटायला जायचे आहे ते गृहस्थ अर्ध्या तासात उपस्थित होतील. योगी महाराज माझे मन समजावून घेत होते. हे असाध्य कार्य त्या क्षणाला कठीण नव्हते. छोटे बाबूचं त्यांनी सांगितलं की म्हणजे या नावानं बरेचसे साधू संत परमहंसांना हाक मारीत. त्याचा अर्थ छोटे मालक असा या पुस्तकात दिलाय. तर म्हणजे प्रणवानंद स्वामी आहेत, त्यांनी त्यांना छोटे बाबू या नावानेच हाक मारली. म्हणजे याच्यातनं आपल्याला वननेस समजून येईल. जे कोणी म्हणजे खूप साधना केलेले योगी जे आहेत बघा, त्यांनी मेन्शन काय केलं की छोटे बाबू या नावाने बरेचसे साधू संत मला हाक मारीत. बघा, ते सगळे साधू संत जेवढे काही या बुकमध्ये मेन्शन केलेले आहेत ते सगळे वेगळ्या वेगळ्या ठिकाणांचे होते, वेगळ्या वेगळ्या पंथांचे होते, वेगळी वेगळी साधना करणारे होते. काही ठराविक जे काही साधू होते त्यांचे गुरु एक होते, पण बाकी सगळे वेगळे वेगळे होते. पण तरीही ते परमहंसांना छोटे बाबू असा उल्लेख करायचे किंवा त्यांना बोलवताना तसं बोलवायचे. तर याच्यावरनं काय लक्षात येत आहे की आपण जे आतापर्यंत अध्यात्मात आल्यावर शिकलोय की सोल प्लॅन घेऊन आपण येतोय. तर हे सोल प्लॅन जे आहेत ते आधीच सगळं ठरलेलं आहे. म्हणजे हे जे काही साधू आपल्याला भेटणार, म्हणजे परमहंसांचं सांगते मी आता, आपण हे पुस्तक घेतलं त्यावरून. तर ज्या काही गोष्टी किंवा जे काही त्यांना अध्यात्माच्या मार्गात भेटणारे साधू होते, जे काही स्वामी महाराज होते, ते ऑलरेडी त्यांच्या प्लॅन मध्ये होते, सोल प्लॅन मध्ये होते. त्यामुळे त्यांचं जे नाव आहे तेही इथं मेन्शन केले की छोटे बाबू हे बरेचसे साधू संत त्यांना बोलवायचे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की वननेस आपण म्हणतो, वननेस म्हणजे काय, ही त्याची एक प्रचिती या पुस्तकातनं वाचल्यावर म्हणजे जे मला आत्मसात झाली ते मी सांगते की
असा त्यांनी इथं काही एक्झॅक्टली उल्लेख केला नाही आहे या वननेसचा, पण जे वाचल्यानंतर कळते ते मी सांगते की हे एका शब्दावरनं किंवा परमहंस योगानंद जेव्हा जेव्हा जिथे जिथे गेलेत ना, त्यांनी इतक्या व्यवस्थित आणि अचूकपणे प्रत्येक गोष्टीचं वर्णन केलंय. जसं आता तुम्ही इथं बघितलं की जेव्हा ते प्रणवानंदांना भेटायला गेले, तेव्हा सुद्धा त्यांनी जे वर्णन केलंय की एक मोठा हॉल वजा एक दालन म्हटलं त्यांनी. इतकं सुंदर, म्हणजे प्रत्येक शब्द पण त्यांनी म्हणजे म्हणतात ना व्यवस्थित वापरलाय. तर त्यांचं जे काही ऑब्झर्वेशन होतं तेही इतकं स्ट्रॉंग होतं आणि जे वर्णन केलंय प्रत्येक गोष्टीचं, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं पण त्यांनी बारकाईने निरीक्षण केलेलं. एकन एक गोष्ट त्यांनी व्यवस्थितपणे याच्यात मांडलेली आहे. तर ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश काय, की आपण गोष्टीरूपी हे वाचतोय खरं किंवा ऐकतोय पुस्तक म्हणून किंवा एक महान साधू किंवा साधक म्हणा, परमहंस योगी होते, त्यांचं एक आत्मचरित्र म्हणून आपण वाचतोय. पण त्यातल्या ज्या बारीक-बारीक गोष्टी आहेत, ज्या की आपण घेतल्यामुळं आपल्याला पण आपल्या मागचं बघा, आपल्या आत्तापर्यंत जे काही आयुष्य झालंय, त्याच्यात जर आपण मागे जाऊन बघितलं, तर जेव्हा आपण साधनेत येतो, अध्यात्मात येतो किंवा मेडिटेशनमध्ये येतो, तेव्हा जेव्हा आपण मागं वळून बघायला लागतो, तेव्हा पण आपल्याला आपल्या आयुष्यातले पण बारीक-बारीक धागे समजायला लागतात, की एवढीशी छोटी गोष्ट माझ्या आयुष्यात 10 वर्षापूर्वी घडली होती, त्याच्या मागचं कारण हे आत्ता आपल्याला उमजायला लागतं. पण योगी परमहंस जे होते, परमानंद योगी, तर त्यांनी काय केलं, त्यांचं तर लहानपणापासून सगळं त्यांना आठवत होतं. मागचा जन्म जे काही आहे ते सगळं आठवत होतं त्यांना. तर त्यांनी त्याचं प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं निरीक्षण केलंय, त्याचं सगळ्या गोष्टी सांगितल्यात. त्यातनं आपल्याला काय घ्यायचं आहे, की आपण अवेअरनेस किंवा सजगता म्हणतो आपण, जागरूकता म्हणतो. म्हणजे जिथे जिथे कुठे आपण जातो, साधा आपण एखाद्या ठिकाणी मेडिटेशनला गेलो, पिरामिडमध्ये गेलो, तर तिथेही बारकाईनं गोष्टी आपण सजगतेनं, अवेअरनेसमध्ये राहून प्रत्येक गोष्टीचा अवेअरनेस आपल्याला पाहिजे किंवा या गोष्टी आपल्याला यातनं शिकायच्या. म्हणजे जे काही पुस्तकं आपण आता मॅडम पण बरेचसे पुस्तकं घेत आहेत आपल्या चेतनेचा विकास करण्यासाठी. तर त्यातनं आपल्याला घेण्यासारखं काय आहे ते बघायचंय. तर ही छोटीशी गोष्ट मी फक्त तुम्हाला इथं मेन्शन केली, की या छोटे बाबू या नावावरनं मला यामध्ये हा वननेस जाणवला, की जेवढे काही त्यांना भेटले संत त्यातल्या बऱ्यापैकी संतांनी त्यांना छोटे बाबू म्हणून बोलावलंय आणि जे काही वर्णन परमहंसांनी केलंय ते इतक्या डिटेलमध्ये केलंय, ते करण्यामागचा काहीतरी हेतू होता आणि ते आपल्यापर्यंत पोहोचण्यामागचा पण काहीतरी उद्देश आहे, जेणेकरून आपण त्यातनं काहीतरी लर्निंग करण्यासारखं आहे म्हणून. तर अशा तऱ्हेनं त्यांचं संभाषण आहे ते थांबलंय आणि ते एकदम जे काही प्रणवानंद स्वामी महाराज आहेत ते एकदम गंभीर झालेत. त्यांच्या चेहऱ्यावर, मुद्रेवर एका दगडी पुतळ्याची छटा बघा, किती बारकाईनं एकदम ते ऑब्झर्वेशननी त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या तिथं. तर त्यांनी सांगितलं तिथे आणि पुढे म्हटलं, की त्या खोलीत आमच्या दोघांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. जे काही ते दोघं बोलले आत्तापर्यंत, ते ऐकणारं दुसरं तिसरा व्यक्ती कोणीही नव्हता त्या खोलीत. त्यांनी पुन्हा म्हणजे जेव्हा स्वामी प्रणवानंद त्यांच्या ध्यानाच्या स्थितीमध्ये गेले, त्यांनी पुन्हा चेक केलं परमहंसांनी, की आपल्या आजूबाजूला कोणी आहे का? तरी तिथे कोणीच नव्हतं हे त्यांना दिसलं आणि त्यांना ती जागा थोडी चमत्कारिक वाटू लागली. त्यांच्या म्हणजे त्यांनी तेही ऑब्झर्व्ह केलं, की त्यांनी बसलेत त्याच्या खाली त्यांच्या पादुका होत्या, त्याच्याकडे त्यांची नजर गेली. त्यांच्या मनात असं आलं, की मी ज्यांना भेटायला जाणार आहे, त्यांच्याबद्दल त्यांनी मला आल्याबरोबर सांगितलंही, की त्याचा पत्ता मी तुम्हाला देईन म्हणून, तुला देईन म्हणून. पण कसं जायचं, काय जायचं सांगितलंच नाही. हे त्यांच्या मनातच चाललं होतं. आणि ज्या क्षणी त्यांच्या मनात चाललं होतं, त्या क्षणी त्यांनी स्वामी प्रणवानंदांनी त्यांना हाक मारली, "छोटे बाबू, काही काळजी करू नका. ज्या व्यक्तीला तुम्हाला भेटायला जायचं आहे, तो गृहस्थ इथंच येईल अर्ध्या तासात." हे तोंडाने न विचारता त्यांनी आतमध्ये जे काही संभाषण स्वतःबद्दल त्यांनी केलं होतं, त्यातूनच त्यांना समजलं आणि त्यांनी ते सांगितलंही. त्यावर परमहंस म्हटले, की हे जे काही झालं ते म्हणजे त्या क्षणाला होणं कठीण नव्हतं. कारण आत्तापर्यंत त्यांनी अनुभवलं होतं, की स्वामी प्रणवानंदांनी त्यांना काहीही न सांगता, ते पत्रही न दाखवता सगळं काही त्यांनी ओळखलेलं होतं. त्यावरनं ते म्हणतात, की हे काही असाध्य कार्य त्या क्षणाला कठीण नव्हतं. जे की योगी महाराजांनी माझं मन समजावून घेतलं, असं त्यांनी म्हटलं. त्याच्यानंतर पुढे सांगितलं, की पुन्हा त्यांनी मौन धारण केलं. म्हणजे हे त्यांनी सांगितलं, की "काही काळजी करू नका, ते गृहस्थ येत आहेत." आणि त्यानंतर पुन्हा ते मौनात गेले. माझ्या घड्याळाकडे मी पाहिले. बरोबर 30 मिनिटं झाली होती. स्वामीजींनी मौन आटोपते घेतले आणि ते म्हणाले, "मला वाटते केदारनाथ दारापर्यंत येऊन पोहोचला असेल." केदारनाथ म्हणजे जे केदार बाबू उल्लेख केला होता त्याच्या वडिलांनी. तर त्यांच्याबद्दल बोलतायत स्वामी,
की मला वाटतं केदारनाथ दारापर्यंत येऊन पोचला असेल आणि मी जिन्यावरून वर येणाऱ्या कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकला. वातावरण एकदम गंभीर झाले. माझ्या डोक्यात विचारांचे चक्र झंझावातासारखे फिरू लागले. निरोप पाठविल्याशिवाय बाबांच्या मित्रांना येथे बोलावून घेणे कसे काय शक्य झाले? मी आल्यापासून माझ्याखेरीज दुसऱ्या कोणाशीही ते शब्दही बोललेले नाहीत. मी निमूटपणे त्या खोलीतून बाहेर पडलो व जिन्यावरून उतरू लागलो. अर्धा अधिक जिना उतरतोय तोच मला एक सद्गृहस्थ वाटेत भेटले. गोरे, मध्यम उंचीचे व पातळसे. ते गडबडीत असल्यासारखे दिसले. केदारनाथ बाबू, आपणच काय? माझा आवाज घाबरल्यासारखा होता. होय, मीच तो. भगवतीचा मुलगाच ना तू? मला भेटण्याकरिता येथे येऊन थांबला आहेस ना? आणि त्यांनी किंचित गोड सहृदय भावपूर्वक स्मित केले. ते एकदम येथे कसे येऊन ठेपले हे मला काही उमजेना. मी गांगारून जरा त्रासल्यासारखा झालो आणि मी आश्चर्याने विचारले, महाराज, आपण येथे कसे काय आलात? आज सगळे काही चमत्कारच होत आहेत. 1 तास सुद्धा झाला नसेल गंगेवर, म्हणजे हे ते केदार बाबू सांगतायत हं. आज सगळे काही चमत्कारच होत आहेत. 1 तास सुद्धा झाला नसेल गंगेवर मी स्नान उरकले आणि स्वामी प्रणवानंदांची आणि माझी तेथे भेट झाली. मला काही समजत नाही, त्यांना मी तेथे त्यावेळी आहे हे कसे कळले? भगवतीचा मुलगा माझ्या खोलीत येऊन तुझी वाट पाहत आहे, ते म्हणाले. माझ्या बरोबर चलतोस काय? आणि मी आनंदाने कबूल झालो. हातात हात घालून आम्ही निघालो. माझ्या पायात हे चालतानाचे जाड जोडे होते. स्वामींच्या पायात लाकडी खडावा होत्या, पण माझ्या बरोबर ते चालत होते. प्रणवानंद एकदम थांबले आणि त्यांनी मला विचारले, माझ्या जागेपर्यंत पोहोचण्यास तुला किती वेळ लागेल? साधारण अर्धा 1 तास. मला आता थोडेसे दुसरे काम आहे. त्यांनी माझ्याकडे जरा मार्मिक नजरेने पाहिले. मी आता तुला येथे सोडतो. मला माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊन भेट. भगवतीचा मुलगा आणि मी तुझी तेथे वाट पाहत आहोत. मी जरा काही हो ना हो करतोय तोच ते माझ्या बाजूने पुढे सटकले आणि गर्दीत नाहीसे झाले आणि मी येथे जणू धावतच येऊन पोचतोय. ह्या साऱ्या खुलाशाने माझ्या मनातला गोंधळ अधिकच वाढला. मी त्यांना विचारले, स्वामींचा व आपला किती दिवसांचा परिचय आहे? गतवर्षी काही प्रसंगी त्यांची माझी भेट झाली, पण यंदा काही नाही. आज पुन्हा घाटावर त्यांची भेट झाली. फार आनंद झाला. माझ्या कानांवर माझा विश्वास बसत नाही. मला काय भ्रम झाला आहे की काय? तुम्हाला काय ते स्वप्नात भेटले की प्रत्यक्ष भेटले? अगदी हाताला हात लावलात आणि त्यांच्या पावलांचा आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकू आला? तू काय म्हणतोस ते मला काही समजत नाही. ते रागानं उसळले. म्हणजे परमहंसाने त्यांना म्हटलं, म्हणजे ते चेष्टा, म्हणजे एकतर ते पण गोंधळले होते आणि ते म्हटलं की मला माझ्या कानांवरच विश्वास बसत नाही. तुम्ही म्हणजे मला काय जे काय सांगताय ते काय भ्रम आहे का काय ते मला काही कळत नाहीये आणि तुम्ही प्रत्यक्षात त्यांना भेटलाय की स्वप्नात भेटला हे परत ते विचारतायत त्या केदार बाबूंना. आणि परत ते पुढे म्हणतात की अगदी हाताला हात लावलात आणि त्यांच्या पावलांचा आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकू आला. म्हणजे त्यांनी वर्णन केलं होतं ना की घाटावर ते भेटले आणि हाताला हात लावला आणि त्यांच्या पावलांचं हे सगळं तुम्हाला खरं प्रत्यक्षात जाणवलं का? असं ते परमहंस विचारतायत केदार बाबूंना. तर ते रागानं म्हणजे एकदम उसळून म्हणाले, मी काही खोटे बोलत नाही. तू ह्या ठिकाणी माझी वाट पाहत थांबलेला आहेस हे फक्त स्वामीजी कडूनच मला समजणे शक्य आहे. हे तुला समजत नाही काय? ते जरा चिडून रागानं म्हटले परमहंसानं. पण मग सुमारे 1 तास झाला. ते स्वामी प्रणवानंद तर माझ्या दृष्टीसमोरून एक क्षणभर सुद्धा दूर झालेले नाहीत आणि मग त्यांना मी सारी हकीकत सांगितली. म्हणजे त्यांनी परमहंसांनी केदार बाबूंना इथं काय प्रसंग घडला ते सांगायला चालू केलं की ते तर माझ्या समोरच आहेत 1 तास झाला आणि तुम्ही तर म्हणताय की 1 तासापूर्वी ते तुम्हाला घाटावर भेटले म्हणून. आणि मग त्यांनी पुढची सगळी हकीकत म्हणजे जे काही त्यांच्या समोर परमहंसांच्या समोर जे काही घडलं ते सांगायला सुरुवात केली. त्यांचे डोळे मोठे झाले. काय? आपण या जड सृष्टीत आहोत का स्वप्न सृष्टीत आहोत? असा चमत्कार पाहावयास मिळेल असे मला कधीही वाटले नाही. मला प्रथम वाटले होते की हे स्वामी काय सामान्य मनुष्यच आहेत. पण आता पाहतो तर काय, ते दुसरा देह धारण करतात व त्या देहाने कार्यही करू शकतात. दोघांनी मिळून आम्ही स्वामींच्या दालनात प्रवेश केला. केदारनाथ बाबूंनी माझे लक्ष व्यासपीठाच्या खाली ठेवलेल्या पादुकांकडे वेधले. पहा, त्याच त्या पादुका घाटावर त्यांच्या पायात असलेल्या. ते बारीक आवाजात सांगू लागले. त्यांच्या अंगावर फक्त एक पंचा होता, आत्ताही तो तसाच आहे. त्यांनी स्वामींना वाकून प्रणाम केला. त्यांनी माझ्याकडे पाहून विनोद गर्भ स्मित केले व म्हणाले, ह्या साऱ्या प्रकाराचा तुला अचंबा का वाटतो? खऱ्या योग्यांपासून ह्या जडसृष्टीची सूक्ष्म एकता लपून राहत नाही.
एका क्षणात कलकत्त्यामधील माझ्या शिष्यांना मी पाहू शकतो, त्यांच्याशी मी बोलू शकतो. ते सुद्धा या स्थूल जड सृष्टीचे बंधन स्वेच्छेने तोडून टाकून पलीकडे जाऊ शकतात. स्वामीजींनी मला परलोकातील संदेशवहन व दुरान्वेषण या बाबतीतील आपल्या सामर्थ्याची जी चुणूक दाखवली, त्यात त्यांचा हेतू होता. माझ्या बालमनावर दैवी सामर्थ्याची पकड बसावी, तो त्यांचा हेतू असावा. पण मला त्याबाबत उत्साह वाटण्याऐवजी एक तऱ्हेची आश्चर्य मिश्रित भीतीच वाटू लागली. एका विशिष्ट गुरुकडून, श्री युक्तेश्वरांकडून मला अनुग्रह दिला जाण्याची ईश्वरी योजना असल्या कारणाने प्रणवानंदांचे शिष्यत्व पत्करण्याचे माझ्या मनात आले नाही. मी त्यांच्याकडे पाहत होतो. मनात संशय आला की खरोखर मी पाहतो तेच आहेत की त्यांची दुसरी प्रतिमा आहे. बघा, म्हणजे जेव्हा त्यांच्या मनात किंवा दोघंही आले तेव्हा जडसृष्टीबद्दल बोलायला लागले, सूक्ष्म. मग स्वतः स्वामी यांनीच सांगितलं की प्रणवानंदांनीच सांगितलं की माझे जे शिष्य आहेत, जे कलकत्त्यात आहेत, त्यांना मी पाहूही शकतो आणि मी त्यांच्याशी बोलू सुद्धा शकतो. आणि मग त्यांनी सांगितलं की ते त्यांचे जे शिष्य आहेत ते सुद्धा ते जडसृष्टीचं जे काही बंधन आहे, म्हणजे आपण जे आता जडसृष्टी म्हणजे काय, 3 डायमेन्शन मध्ये राहतोय आपण, बरोबर. त्या पृथ्वीवर म्हणजे आता आपण इथं आहे, महाराष्ट्रात आहे म्हणा, कुठल्या ठिकाणी असो, आणि आपण जर त्याच क्षणी दुसऱ्या ठिकाणच्या व्यक्तीबरोबर बोलत असू किंवा तो काय करतोय ते सांगत असू, तर ती सूक्ष्म सृष्टी झाली. तर ते सांगतायत, मी तर हे करतोच, पण माझे जे शिष्य आहेत कलकत्त्याला असलेले, ते सुद्धा ह्या जड सृष्टीचं बंधन स्वेच्छेनं तोडून टाकून पलीकडे जाऊ शकतात. म्हणजे एवढं सामर्थ्य प्रत्येकामध्ये आहे असं त्यांना सांगायचं यातून. तर स्वामीजींनी जे काही मला परलोकातील संदेशवहन व दुरान्वेषण, संदेशवहन म्हणजे आपण आता म्हणतो ना टेलिपॅथी वगैरे, त्या टाईप, आणि त्यांनी दुरान्वेषणचं इथं खूप डीप मध्ये अर्थ सांगितला या पुस्तकामध्ये की योगीजनांनी मनोविज्ञानाने जे निसर्ग नियम शोधून काढलेले आहेत, त्या नियमांचेच अबाधित अस्तित्व भौतिक शास्त्रे आपापल्या पद्धतीने साबित करीत असतात. उदाहरणार्थ, रोमच्या रॉयल युनिव्हर्सिटीमध्ये 26 नोव्हेंबर 1935 रोजी माणसाला दुरान्वेषणाचे सामर्थ्य असू शकते याचे प्रात्यक्षिक दाखवले गेले. डॉक्टर गेसेप कॅलिगेरिस, ज्ञानतंत्र मनोविज्ञानाचे प्राध्यापक, यांनी प्रयोग करून दाखवला की एका मनुष्याच्या शरीरातील काही भागावर दाब ठेवल्यावर तो मनुष्य भिंती पलीकडील व्यक्ती व वस्तूचे अगदी स्पष्टपणे सूक्ष्म वर्णन देऊ लागला. डॉक्टर कॅलिगेरिस यांनी इतर प्राध्यापकांना सांगितले की त्वचेच्या काही भागांना जर उत्तेजित केले तर त्या व्यक्तीस इंद्रियातील ज्ञान होते व ती व्यक्ती अन्यथा साधारणपणे ज्या वस्तू पाहू शकणार नाही त्या पाहू शकते. त्या व्यक्तीला भिंतीच्या दुसऱ्या बाजूकडील वस्तू पाहता याव्यात म्हणून प्रोफेसर कॅलिगेरिस यांनी त्या व्यक्तीच्या वक्षस्थळाच्या उजव्या बाजूकडील भाग सुमारे 15 मिनिटे दाबला आणि डॉक्टर कॅलिगेरिस यांच्या म्हणण्याप्रमाणे शरीराचे काही विशिष्ट भाग उत्तेजित केले असता त्या व्यक्ती अतिदूर अंतरावरील वस्तू पाहू शकतात, मग त्या वस्तू त्यांनी पूर्वी पाहिलेल्या असोत किंवा नसोत. म्हणजे जेव्हा स्वामी प्रणवानंदाजींनी जेव्हा परमहंसांना सांगितलं की माझे शिष्य कलकत्त्याला असले तरी त्यांना मी बघू शकतो किंवा ते त्यांच्याशी बोलू शकतो, तर ते संदेशवहन आणि दुरान्वेषणचा इथं उल्लेख केलाय. त्या दुरान्वेषणच्या आत्ताच्या सायंटिफिक किंवा फिजिक्स ज्या भौतिक कन्सेप्ट आहेत त्याबद्दल या पुस्तकात लिहिलंय की रोमचे जे एक युनिव्हर्सिटी आहे तिथले डॉक्टर कॅलिगेरिस नावाचे प्राध्यापक आहेत, त्यांनी एक प्रयोग करून बघितला. त्याची तारीख इथं दिली 26 नोव्हेंबर 1935 ला. त्यांनी जो काही प्रयोग केला की माणसाच्या ठराविक इंद्रियांवर जर दाब दिला तर ते भिंतींच्या पलीकडचं बघू शकतात. तर आता जर बघितलं तर आपण तर अजून त्याच्या पुढचं ज्ञान घेत आहोत की आपली पृथ्वी फोटॉन बँड मध्ये आहे, त्यामुळे एनर्जी इतकी वाढली की इंद्रियांवर दाब द्यायची सुद्धा गरज नाहीये. टेलिपॅथी तर इझिली व्हायला लागली आहे ऑलरेडी, खूप जण अनुभवत आहेत ते की कुठल्याही इंद्रियावर दाब न देताही टेलिपॅथी व्हायला चालू झाली. तर हा त्यांनी प्रयोग प्रत्यक्षात करून बघितलेला इथं त्यांनी उल्लेख केलाय की काही भागांवर तो दाब दिला की त्यांना दुसऱ्या ठिकाणची गोष्ट त्यांनी आधी बघितलेली असू दे किंवा नसू दे त्याबद्दल त्यांना सूक्ष्म ज्ञान किंवा वर्णन करता येऊ शकतं. हा प्रयोग तेव्हा सिद्ध केलेला होता 1935 ला. तर याचा उल्लेख इथं केलाय. तर मग पुढे सांगितलं की गुरुजींनी माझ्या मनाची अस्वस्थता घालवण्यासाठी आत्मजागृती करून देणारा दृष्टिक्षेप केला व स्फूर्तिदायक अशा शब्दात आपल्या स्वतःच्या गुरु संबंधित ते सांगू लागले. मला माहित असलेल्या लहरी महाशय सर्वात मोठे योगी, मानवी देहात वावरणारे प्रत्यक्ष परमेश्वर असते. मी विचार केला
की शिष्य जर आपल्या इच्छेनुसार अन्य हाडामासांचे शरीर निर्माण करू शकतो, तर त्याच्या गुरुला कोणता असा चमत्कार करता येणार नाही? गुरुकृपेचे मोल नाही, याची तुला मी एक गोष्ट सांगतो, असं स्वामी प्रणवानंद परमहंसांना सांगतात की दररोज रात्री 8 तास दुसऱ्या एका साधकाबरोबर मी ध्यानाला बसत असे. दिवसा आम्ही ऑफिसमध्ये काम करीत असू. कारकुनी काम करावयास मला कठीण वाटे, म्हणून सारा वेळ ईश्वर चिंतनाकडे घालवावा अशी माझी मनापासून इच्छा होती. 8 वर्षे चिकाटीनं मी दररोज अर्धी रात्र ध्यानात घालवली. ध्यानामुळे मला आश्चर्यकारक लाभ झाला. बघा, इथं पण ध्यानाचा उल्लेख केलाय. म्हणजे स्वामी प्रणवानंदांना आता जी काही सिद्धी प्राप्त आहे, त्याच्या मागे सुद्धा ते ध्यानाचं महत्व सांगतात की त्यांनी 8 वर्ष अखंड, म्हणजे पूर्ण समजा आपण 16 तास झोपत असू कन्सिडर केलं, म्हणजे त्यांनी इथं सांगितले अर्धी रात्र म्हणजे 8 वर्ष 8 तास म्हटले त्यांनी. तर ते अर्धी रात्र जे काही आहेत ते त्यांनी 8 वर्ष म्हटले, 8 तास नाही. तर अर्धी रात्र ते जेवढे काही झोपायचे त्यातली अर्धी रात्र ते ध्यान करायचे. असे ते चिकाटीनं 8 वर्ष करत होते. एवढी ध्यान साधना त्यांनी केली असं त्यांनी इथं मेन्शन केले. त्यामुळे त्यांनी काय लिहिलं की ध्यानामुळे मला आश्चर्यकारक लाभ झाला. आध्यात्मिक उन्नती पराकोटीस जाऊन माझे चित्त उजळून निघाले. परंतु मला असे वाटे की परमेश्वरापर्यंत पोहोचायला मला अजून एक अडसर दूर ठेवीत आहे. अगदी मनुष्याच्या सामर्थ्याकडे पलीकडील उत्कंठा, आस्था मी दाखवली, तरी जिचा लाभ शाश्वत स्वरूपाचा असतो अशा अंतिम सायुज्यतेपासून मी वंचितच झालो. एकदा संध्याकाळी मी लहारी महाशयांकडे गेलो आणि त्यांनी माझ्याकरिता दैवी स्वरूपाची मध्यस्थी करावी म्हणून त्यास मी विनवले. संबंध रात्रभर माझी विनवणी चालू होती. गुरु महाराज, आपण साक्षात देवदूत आहात. माझी आध्यात्मिक तळमळ आता इतकी तीव्र झाली आहे की परमात्म्याचे प्रत्यक्ष समोर दर्शन झाल्याशिवाय मी आता जगू शकणार नाही. त्याला मी काय करू? ध्यान अधिक तीव्र कर. म्हणजे त्यांनी स्वामी प्रणवानंदांनी लहरी महाराजांसमोर विनवणी केली. अखंड रात्रभर विनवणी चालू होती त्यांची की तुम्ही मध्यस्थी करा त्या देवासमोर आणि मला त्या उच्च म्हणजे अध्यात्माच्या उच्च स्तरावर पोहोचवायला तुम्ही मध्यस्थी करा, म्हणून ते विनवणी करत होते. आणि त्यांनी विचारलं पण की हे सगळं करायला मी काय करू? तर पुन्हा लहरी महाशयांनी पण त्यांना सांगितलं की ध्यान अधिक तीव्र कर. म्हणजे पुन्हा ध्यानालाच त्यांनी महत्व सांगितलंय. गुरु महाराज, आपण प्रत्यक्ष परमेश्वरात. पुन्हा प्रणवानंद लहरी महाशयांना विनवणी करतात की गुरु महाराज, आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात. मी आपली प्रार्थना करतो की परमेश्वरच जणू जड देह धारण करून माझ्या पुढे उभा आहे. म्हणजे ते लहरी महाशयांना तुम्हीच परमेश्वर आहेत माझ्यासाठीचे असं सांगतायत. त्यांचं तसं वर्णन करतायत. मला आता आपल्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घडवून द्या, कृपा करा, असं ते विनवणी करतायत. लहरी महाशयांनी अनुग्रह केला. आपला हात माझ्याकडे करून ते म्हणाले, तू आता जा आणि ध्यानाला बैस. मी तुझ्यासाठी ब्रह्मदेवाकडे मध्यस्थी केली आहे. म्हणजे त्याने सांगितलं की मी मध्यस्थी केली पण तू ध्यानाला बस. म्हणजे यातनं काय घ्यायचंय आपल्याला की ध्यान, भले तुम्हाला कोणीही येऊन देव जरी भेटला, गुरु जरी भेटले, ज्यांच्याकडे सगळ्या सिद्धी प्राप्त आहेत, सगळं काही करू शकतात, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः ध्यान करत नाही तोपर्यंत काही होणार नाहीये. हे या वाक्यातनं, या पुस्तकातनं पण तेच सिद्ध व्हायला लागले की लहरी महाशयांनी सुद्धा स्वामी प्रणवानंदांना सांगितलं की मी मध्यस्थी करतो. म्हणजे त्यांनी इतकी विनवणी केल्यावर ते म्हणतात, त्यांनी आधी तर सांगितलं की तीव्र ध्यान कर, तरीही पुन्हा पुन्हा विनवणी केल्यानंतर मग त्यांनी त्यांची विनवणी मान्य केली आणि म्हटले की मी ब्रह्मदेवाकडे मध्यस्थी तुझी केली आहे, पण तू आता जा आणि ध्यानाला बस. म्हणजे त्यांनी पुन्हा सांगितले की तू ध्यानाला बस, मी करतो विनवणी किंवा केली आहे मी विनवणी तुझी ब्रह्मदेवाकडे. तर मग पुढे सांगतात की मी एकदम अगदी उंच उंच उचलला जात आहे असे मला वाटले. म्हणजे ते ध्यानाला बसल्यावरच सांगतात. मी घरी परत आलो, त्या रात्री ध्यानामध्ये माझे ज्वलंत ध्येय मला प्राप्त झाले. असे लाभलेले ते आध्यात्मिक पेन्शन मी आता अशी लाभलेली ती आध्यात्मिक पेन्शन मी आता अविरतपणे उपभोगीत आहे. म्हणजे जी परम शांती, जे त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं, दुसरी पेन्शन त्यांना मिळाली आहे परम शांतीची. तर ती पेन्शन त्यांना कधी प्राप्त झाली याचं त्यांनी हे पूर्ण डिटेल्स सांगितले आता. तर ते सांगितलं की जेव्हा त्यांनी विनवणी केल्यानंतर ब्रह्मदेवाकडे त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर ध्यानाला बसले ते घरी जाऊन, आणि तेव्हा त्यांना त्या रात्रीच्या ध्यानामध्ये त्यांना त्याचं अनुभूती आली की जी आध्यात्मिक पेन्शन ते म्हणताय ती तेव्हा त्यांना प्राप्त झाली. आणि त्या दिवसापासून तो आनंदमय सृष्टी निर्माता माझ्या डोळ्यांपासून एखाद्या भ्रमाच्या पडद्यामागे दडून राहावा तसा कधी राहिलेलाच नाहीये. म्हणजे प्रत्यक्षरित्या
तो जो काही सृष्टी निर्माता आहे, आनंदमय सृष्टी निर्माता, तो त्यांच्या सोबतच आहे, समोरच आहे असं त्यांना सांगायचंय. तर प्रणवानंदांचा चेहरा दिव्य तेजाने भरून राहिलेला होता. परमहंस त्यांचं वर्णन करतायत आता हे सांगतानाच, की त्यांचा जो प्रणवानंदांचा जो चेहरा आहे तो दिव्य तेजाने भरून राहिलेला होता. परलौकिक शांतता माझ्या हृदयात संचारली. भीती अशी वाटेनाशी झाली. गुरु महाराजांनी आणखी एक गोष्ट सांगितली. आता हे प्रणवानंद सांगतायत की गुरु महाराजांनी आणखी एक गोष्ट सांगितली. त्यानंतर काही महिन्यांनी मी लहरी महाशयांना भेटलो आणि दिव्य प्रसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्याचा मी प्रयत्न केला. नंतर मी आणखी एका बाबतीत त्यांच्याशी बोलणे केले. गुरु महाराज, आपण देव स्वरूप आहात. आता मला कचेरीत पुढे काम करायची बिलकुल इच्छा नाही. कृपा करून मला त्यातून मोकळे करा. हे जे ब्रह्मसुख आहे त्यात मी सतत जणू धुंद असाच असतो. मग कंपनीकडून पेन्शन मागून घे. इतक्या लवकर म्हणजे हे लहरी महाशयांनी त्यांना सुचवलं की कंपनीकडनं पेन्शन मागून घे. ऍक्च्युली सगळ्यांना जर माहिती असेल नियमाप्रमाणे जर म्हणजे जे म्हणतात ना आपण आधीच रिटायरमेंटच्या आधीच व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेतली तर पेन्शन कमी होते किंवा मिळत नाही असे काहीतरी रूल आहेत गव्हर्नमेंटनुसार. तर तेव्हा तर हा म्हणजे आपल्या आउट ऑफ द बॉक्स विचार होता. तो लहरी महाशयांनी स्वामी प्रणवानंदांना सांगितला की तू आता मग म्हणजे त्यांनी सांगितलं की मला आता हे काय काम जे करतोय मी कचेरीत ते करायची इच्छा नाहीये आणि त्यातनं मला मोकळं करा. आणि हे जे ब्रह्मसुख आहे, ब्रह्मसुख म्हणजे काय, त्यांना जी काही दुसरी पेन्शन मिळाली म्हणतात ते शांततेची किंवा जे काही सृष्टी निर्माता आनंदमय सृष्टी निर्माता सतत त्यांच्या सोबत समोरच आहे अशीवाली जी काही पेन्शन मिळाली किंवा जे काही ब्रह्मसुख म्हणतात ते मिळालंय त्यात मी धुंद असतो. त्यामुळे मला आता इच्छाच राहिली नाही आता कचेरीत काम करायची. त्यातनं मोकळं करा जेव्हा म्हणतात तेव्हा लहरी महाशय त्यांना सांगतात, क्ल्यू देतात की तू मग कंपनीकडनं पेन्शन मागून घे. तर मग ते म्हणतात स्वामी प्रणवानंद की इतक्या लवकर मला पेन्शन कशी मिळेल, काय कारण देऊ. तर लहरी महाशय म्हणतात की तुला वाटेल ते कारण दे. दुसऱ्याच दिवशी मी अर्ज केला म्हणजे स्वामी प्रणवानंदांनी दुसऱ्याच दिवशी अर्ज केला. नोकरीची मुदत संपण्यापूर्वीच मी पेन्शन का मागतो याची कारणे डॉक्टरांनी विचारली. म्हणजे रुल्स नुसार डॉक्टरांचं काहीतरी सर्टिफिकेट द्यावं लागत असेल काही पेन्शन मागण्यासाठी. म्हणजे तुम्ही का व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेताय आणि तुम्हाला जर पेन्शन पाहिजे असेल तर त्याचं काहीतरी व्हॅलिड रिझन साठी प्रूफ पाहिजे ना. म्हणून मग डॉक्टरांनी जे काही कारण विचारतात तर पुढे सांगितलं की काम करीत असताना त्यांनी मग डॉक्टरांना काय कारण सांगितलं त्या की काम करीत असताना माझ्या पाठीत मेरुदंडातून एक जबरदस्त चमक वरपर्यंत चढत जाते. ती चमक माझ्या शरीरभर भरून जाते आणि त्यामुळे कचेरीचे काम मला करता येत नाही. हे माझे म्हणणे ऐकून आणखी जास्त काही न विचारता डॉक्टरांनी मला पेन्शन मिळावे म्हणून जोराची शिफारस केली आणि मला पेन्शन मिळाली. मला माहित होते की लहरी महाशयांच्या दैवी इच्छेने डॉक्टर, रेल्वेतील अधिकारी आणि त्यात तुझे वडील सुद्धा या सर्वांची मने वळवली गेली. महाराजांनी जसा आदेश द्यावा त्याप्रमाणे त्या सगळ्यांनी कळसूत्री भावल्यांप्रमाणे त्यांची आज्ञा शिरसावंद मानली आणि माझे जे परम इप्सित त्याच्याशी अखंडितपणे संलग्न होण्यासाठी त्यांनी मला मोकळे केले. आणि असे हे विलक्षण वक्तव्य केल्यावर स्वामी प्रणवानंदांनी एका प्रदीर्घ मौनाचा अवलंब केला व ते एकांतात गेले. त्यांच्या पायांना आदरपूर्वक नम्र भावाने मी वंदन केले व त्यांचा निरोप घेतला. निरोप घेतेवेळी त्यांनी मला आशीर्वाद दिला. तुझे जीवन संन्यास धर्म व योग मार्ग यास वाहिलेले आहे. पुन्हा एकदा तू माझ्या भेटीला येशील त्यावेळी तुझे वडील तुझ्या बरोबर असतील. पुष्कळ वर्षांनी ही दोन्ही भाकिते खरी ठरली. तर परमहंसांनी इथं सांगितलं की त्यांनी कसा त्यांचा निरोप घेतला स्वामी प्रणवानंदांचा. आणि जेव्हा त्यांनी स्वामी प्रणवानंदांनी डॉक्टरांना कारण सांगितलं पेन्शन मिळण्यासाठी तर ते जे सांगत होते की काम करत असताना माझ्या पाठीत मेरुदंडातनं एक जबरदस्त चमक वरपर्यंत चढत असेल. तर त्या मेरुदंडाचा इथं खूप छान त्यांनी डिटेल्स सांगितले. ते सांगते की ध्यान तीव्र झाले म्हणजे चैतन्य जागृती सर्वात प्रथम मेरुदंडामध्ये उत्पन्न होते. त्यानंतर ती वर वर जात मेंदूपर्यंत जाऊन पोहोचते. त्यावेळी मग जो परमानंद प्राप्त होतो त्याने साधक भारावून जातो. पण योगीजन त्या परमानंदाची बाह्य व्यक्त लक्षणे ताब्यात ठेवण्यास हळूहळू शिकतात. माझी ज्यावेळी प्रणवानंदांशी भेट झाली त्यावेळी त्यांना साक्षात्कार झालेला होता. पण त्यांच्या व्यावसायिक आयुष्याची इतिश्री यापूर्वीच कित्येक वर्षे झालेली होती. निर्विकल्प समाधी त्यांना त्यावेळी अगदी पूर्णतया साध्य झाली नव्हती.
जाणीवेच्या त्या पूर्ण व अचल अवस्थेमध्ये योग्याला आपले कोणतेही ऐहिक कर्म आचरताना अडचण भासत नाही. प्रणवानंदांनी सेवानिवृत्ती झाल्यावर भगवद्गीतेवर हिंदी आणि बंगाली भाषेमध्ये प्रणब गीता नावाची एक विद्वत्ता प्रचुर टीका लिहिली. अनेक देहात प्रकट होणे ही सिद्धी पातंजलीने आपल्या योगसूत्रात नमूद केलेली आहे. अनेक स्थळी प्रकट होऊन दाखवल्याचे चमत्कार अनेक साधू संतांच्या जीवनात पूर्वापार